कुठे जन्मला, कसे वाढला, कैसे घडला तुम्ही, कैसे घडला तुम्ही. कुठली स्वप्ने आकांक्षा हृदय जपता तुम्ही. काय साधले, काय हरपले, सारे जाणून घ्याया, सारे जाणून घ्याया. हा सृजन वेध, 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 सृजन वेध. मराठी माणूस आणि मराठी नाटक हे नातं अगदी अभेद्य आहे. विष्णुदास भावे, किर्लोस्कर, देवल, कोल्हटकर, गडकरी यांच्यापासून चालत आलेली ही नाट्यगंगा अगदी जयवंत दळवी, विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार, सतीश आळेकर यांच्यापर्यंत अव्याहतपणे वाहते आहे. मराठी रंगमंचावर असे अनेक नामांकित नट आहेत की ज्यांनी आपली कारकीर्द आपल्या अभिनयाची मुद्रा उमटून गाजवलेली आहे. अशापैकी एक अत्यंत ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकार ते आहेत मराठी नाट्यसृष्टीतील गेली 76 वर्ष जे आपली कारकीर्द चालवत आहेत ते माननीय चंद्रकांतजी गोखले. नमस्कार. रंगाची बोट तुमच्या चेहऱ्यावर प्रथम कोणत्या वर्षी उमटली? माझ्या वयाच्या 9व्या वर्षी. त्या बालवयामध्ये रंग लावण्याची ओढ होती. आता मात्र मिळालेल्या भूमिकेत रंग भरण्याकडे माझा कल जास्त वाहू लागला आहे. वा, तुम्ही रंगभूमीवर काम करताच आहात, पण प्रथम तुम्ही कोणत्या नाटकामधनं भूमिका केलीत आणि तुम्हाला ती भूमिका कुणी दिली? मनोहर स्त्री संगीत मंडळी या नावाची एक नाटक कंपनी होती. माझी आई कमलाबाई कामत, कामत हे तिचं माहेरचं आडनाव, ही त्यावेळची एक नामांकित अशी अभिनेत्री होती. माझ्या मते आजला सुद्धा ज्या स्वाभाविक बोलण्याला आपण दाद देतो असं बोलणारी ती एक अभिनेत्री होती. ती त्या कंपनीत नोकरीला होती आणि आमचं सगळं कुटुंब म्हणजे मी, माझा थोरला भाऊ लालजी गोखले, जो उस्ताद अहमदजान थरखवानचा पट्टशिष्य तो, आणि माझा धाकटा भाऊ सूर्यकांत तोही त्यांचाच शिष्य, आणि माझी आजी, चुलते असं सगळं कुटुंब माझ्या आईवर अवलंबून होतं. आणि नाटकाच्या होणाऱ्या प्रत्येक तालमीला मी हजर असायचा. त्या कंपनीत असताना जे काम माझ्या पहिल्यांदा वाटायला आलं ते काम करणारा मुलगा अचानक आजारी झाला. रोज तालमीला हजर राहण्यामुळं बहुतेक नाटकातल्या नकला मला पाठ झालेल्या होत्या. अच्छा. आईने मला विचारलं की टिट्या, टिट्या हे माझं टोपण नाव, आईचा लाडका, तू काम करशील का? तर मी सांगितलं करेन. मग तुला तालीम वगैरे? तर मी म्हटलं काही गरज नाही, मी रोज बघतोय. त्यामुळं मी सांगितल्यापासून 3ऱ्या दिवशी रंगभूमीवर पहिल्यांदा पाऊल ठेवलं. त्यावेळेला दाद देण्याची प्रेक्षकांची एक रीत अशी होती की जो नट किंवा जे गाणं किंवा जे नृत्य आवडलं त्याला ते पैसे फेकून दाद देत असत. तशी माझ्या त्या एकंदर भूमिकेवर 30-35 तरी नाणी पडली. पण तुमच्या शालेय शिक्षणाचं काय? त्यावेळेच्या नाटक कंपन्या 4-4, 5-5 महिने एकेका गावी मुक्कामाला असत. एकेच ठिकाणी राहणं हे शिक्षणाच्या दृष्टीने आवश्यक हो. ते आमचं सगळं कुटुंबच नाटक कंपनीबरोबर हिंडत असल्यामुळं शक्य झालं नाही. म्हणजे सतत बिराड फिरतीवर.
माझी आई आणि माझा बाप हे दोन्ही माझी आईच. म्हणजे म्हणजे माझ्या बालवयात माझे वडील गेले, बर त्यांचं मला फारशी आठवण नाही आहे. तेही नट होते, गायक नट होते. ते किर्लोस्कर संगीत मंडळीमध्ये होते. बर. म्हणजे मास्टर दीनानाथ मंगेशकर, म्हणजे मी ज्यांना दीनानाथ बाबा म्हणतो ते, बालगंधर्व, चिंतामणराव कोल्हटकर, ही सगळी त्यावेळची मुलं. कंपनी फुटल्यानंतर जो तो पांगला आणि दीनानाथ बाबांनी बलवंत संगीत मंडळी काढली, नारायणराव राजहंसांनी बालगंधर्व काढली आणि माझे वडील आपल्या थोरल्या भावाच्या म्हणजे रामभाऊ गोखल्यांच्या कंपनीला येऊन मिळाले. त्यावेळी ती संगीत कंपनी झाली, तोपर्यंत ती गद्य होती. तर असा गावोगावी मुक्काम हरत असल्यामुळं शिक्षण माझं झालं नाही, रीतसर शिक्षण नाही. नाही. श्री ग आणि णे ही 3 अक्षरं मी रत्नागिरीच्या शाळेमध्ये, जिथं आता तात्याराव सावरकरांचा पुतळा आहे बर त्यासमोर माझी शाळा अजूनही आहे, तिथं मी 3 महिने 3 अक्षरं गिरवली. बर आणि शेवटी गुरुजी मला कंटाळले आणि मला त्यांनी शाळेत येऊ नको म्हणून सांगितलं. या ज्या नाटक कंपन्या होत्या त्यांचे मुक्काम असे वेगवेगळ्या ठिकाणी पडायचे, बिऱ्हाड तसंच असायचं. तर त्या काळातील एकूण नाटकाची अवस्था काय होती जरा सांगू शकाल का? त्यावेळच्या नाटक कंपन्या या एक कुटुंब वाटायच्या. अगदी दरिद्री नाटक कंपनीत सुद्धा 100 ते 125 मनुष्य नोकरीला होता. त्यांचं दोन्ही वेळचं जेवण, दोन्ही वेळचा चहा, नाटकाच्या दिवशी 3 वेळा जेवण, म्हणजे सकाळ, संध्याकाळ आणि रात्र, पहाटे, हे सगळं सुव्यवस्थित असायचं. कंपन्यांचे, नाटकांचे जे नटवर्ग किंवा जी इतर मंडळी, पगार सगळ्यांचे वेळेवर होत असत. बर ठरल्या दिवशी कोणीही एकच भूमिका करून थांबत नसे, कारण रोज तालमी असल्यामुळं प्रत्येक नाटकाची तालीम, प्रत्येकाला प्रत्येकाच्या भूमिकेचा आवाका माहिती होता. ज्याला समजत नाही असा वाटला असेल त्याला तालीम मास्तर समजावून सांगत आणि गावोगावी भटकणं हे भाग होतं. बरोबर. म्हणजे उदाहरणार्थ एकाच पुण्यामध्ये नावाजलेल्या 2 कंपन्या मुक्काम मुद्दाम करत नसत, उत्पन्नावर परिणाम होतो. हां, कारण प्रेक्षक विभागले जाते. बरोबर आहे. मग आता इथं समजा बलवंतचा मुक्काम आहे तर तिथं ललित कला येणार नाही. बलवंत इथून गेली की मग ललित कला येणार. आणि त्यावेळी नाटकांना प्रेक्षक चांगली साथ देत होता, दाद देत होता. पुण्यामध्ये माळ्याची धर्मशाळा आणि कुलवंत वाण्याची धर्मशाळा अशा 2 धर्मशाळा या खास नाटक कंपन्यांच्या करता राखीव होत्या. तिथे त्यांनी मुक्काम करायचे आणि त्या कधीच रिकाम्या राहत नसत, कारण ही कंपनी गेली की दुसरी कुठली तरी आहे. त्यामुळं त्या धर्मशाळांना मासिक भाडं उत्पन्न सतत मिळायचं. आणि काही थिएटरांना 100-100, 200-200 माणसांच्या राहण्याची सोय होईल अशा खोल्या बांधलेल्या असतात. कंपनीचा आचार्य असते, कंपनीचं जेवण कंपनीतच शिजवलं जाईल, हॉटेलमधून मागवण्याची रीत नव्हती. कंपनीचं परीट असे, कंपनीचा न्हावी असे, बर असं सगळं कंपनीचं असे. बाहेरून घ्यावं लागणारं म्हणजे काय, फुलाचा पोळा, उदबत्ती, धूप, अमकं तमकं वगैरे वगैरे, नारळ वगैरे, या पलीकडं बाहेरून काही सामान घ्यावं लागायचं नाही. असा तो नाटक कंपन्यांचा सुबत्तेचा काळही मी पाहिला आणि पुढं खूप अडचणीत येणारा तोही काळ पाहिला. मग त्या अडचणी कशामुळे आल्या? बोलपट सुरू झाल्यानंतर पडद्यावर दिसणारं चित्र बोलतंय, हलतंय, हे आकर्षण प्रेक्षकांना मोठं वाटू लागलं आणि त्यामुळं नाटकाकडे येणारा प्रेक्षक कमी होऊ लागला आणि बऱ्याचशा नाटक कंपन्या बंद पडल्या. त्याच्यामध्ये बलवंत संगीत मंडळी ही बंद पडली. बर बलवंत संगीत मंडळी ही त्या संस्थेत ती पुष्कळशी माणसं विचारप्रधान प्रवृत्तीची होती. उदाहरणार्थ तात्याराव सावरकरांचं संन्यस्त खड्ग हे नाटक त्या काळी रंगभूमीवर आणण्याचं धाडस म्हणतो मी त्याला, दुसरा कोणी करून धरला नसता, ते बलवंती केलं. नेपथ्य हा प्रकार संन्यस्त खड्गामध्ये पहिल्यांदा रंगभूमीवर आला
नाहीतर पडदे उचलले जाणं आणि सोडले जाणं हा प्रकार होता. पण ते नाटक चाललं नाही. मात्र पुष्कळ प्रयोग झाले त्याचे, पण आर्थिकदृष्ट्या यश नाही मिळालं. गोखले, तुमच्या जीवनामध्ये आणखी एक स्थित्यंतर घडलेलं होतं, ते म्हणजे नाट्य निकेतन, आणि त्याच्यानंतरचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे राजे मास्तर. याच्याबद्दल जरा तुम्ही आम्हाला खुलवून सांगा. नाट्यनिकेतन माझा प्रवेश जो झाला तो ज्यांना मी माझे गुरु मानतो, गणपतराव मोहिते, अविनाश म्हणून सिनेमाचं नाव त्यांचं, त्यांना शह देण्याकरता माझा प्रवेश झाला. हे मला माहीत नव्हतं आधी. माहिती असतं तर मी ती नोकरी पत्करली नसती, कारण माझ्या गुरुच्या विरुद्ध मी उभं राहणं हे मला कधीच पटलं नसतं. हे मला दीड वर्षानंतर हे कळलं की अशा हेतूने मी ठेवला गेलोय. आणि तिथं मला पहिली भूमिका नाटकातली आश्रित नावाचं एक नाटक होतं. मोद ब्रह्मे हे अमळनेरचे वकील, त्यांची ती कथा, नाटक त्यांचं, आणि त्यामध्ये मी नायक. शांताजोग व्यावसायिक रंगभूमीवर माझ्याबरोबर त्या नाटकात आल्या. पण नाट्यनिकेतनमध्ये मला चांगली मिळालेली भूमिका एक होता म्हातारा. बर. मामा पेंडसे वडील आणि मी मुलगा. पण मला ती कथा वास्तविक वाटली नाही. नाट्यनिकेतनच्या जवळजवळ 4 किंवा 5 नाटकात मी कामं करत होतो. अलंकार, वहिनी, राणीचा भाग, कुलवधू. ज्या वेळेला माझे गुरुजी नसतील त्यावेळेला मी त्यांच्याऐवजी उभा राहिलो त्यांच्या परवानगीने. आणि एक होता म्हातारा. हा नाट्यनिकेतनचा प्रवास. पुढे माझ्या वाट्याला दाणी म्हणून आहेत, आणखी माझा मित्र मधु गानू, हे दोघंजण आले. ते म्हणले तुमच्याकडं आम्हाला भाईनी पाठवलं आहे. म्हटलं भाई कोण? ते म्हणले पु ल देशपांडे. आता या एवढ्या मोठ्या व्यक्तीशी माझा पूर्वी दोस्तीचा संबंध होता असं सांगणं म्हणजे कोणाला न पटणार आहे. सांगा ना. तर म्हटलं भाईनी पाठवलं, कशा करता? ते म्हणले एक नाटक आहे राजे मास्तर, हद्दपार या कादंबरीवर लिहिलं गेलेलं, आणि त्यात तुम्ही काम करावं अशी त्यांनी शिफारस केली. आणि म्हणून आम्ही विलेपार्ले म्युझिक सर्कलतर्फे तुमच्याकडे आलो आहोत. तर माझ्या स्वभावाप्रमाणे मी म्हटलं की बाबा मी नाटक वाचून पाहिन. जरी भाईनी पाठवलेलं असलं तरी ते जर काम चांगलं नसेल तर मी नाही करणार, याचा तुम्ही राग मानू नये. आणि मी ते वाचलं आणि मी भारावून गेलो. आणि त्या नाटकापासून नाटकाकडे बघण्याची माझी दृष्टी बदलली. बर बर. दृष्टी बदलली म्हणजे अशी की वास्तव आणि अवास्तव यातला जो फरक फार मोठा, जो सहज न दिसणारा म्हणून तो असतो फार मोठा, तो मला समजला. जुन्या नाटकातनं मी अजूनही काम करतो. आता मी धुंडेराज म्हणून गेलो रंगभूमीवर की मी धुंडेराज होतो. त्यावेळेला मी चंद्रकांत गोखले नसतो. पण आत आल्यावर मला वाटतं की मी आत्ता केलं हे खोट्या माणसाचं काम केलं, हे वास्तव नव्हतं. म्हणजे तुमचं तुम्हालाच ते जाणवायला. हां. बर. आणि ही जाणीव, ही दृष्टी मला राजे मास्तर या नाटकापासून मिळाली. त्याचे दिग्दर्शक होते रमाकांत देशपांडे, म्हणजे पुलंचे भाऊ. नंबर 3चे धाकटे भाऊ. नाटक अत्यंत सुंदर बसवलं गेलं होतं. सगळ्या मुंबई, पुणे वगैरे सगळ्या वर्तमानपत्रांनी वाखाणणी केली, परंतु नाटक आर्थिकदृष्ट्या साप कोसळलं. फक्त 25 प्रयोग झाले नाटकाचे. याचं मला अतीव दुःख आहे की इतक्या चांगल्या नाटकाला दाद मिळाली नाही, ह्याचं मला खूप वाईट वाटतं. बॅरिस्टर नाटकाची भूमिका हां, ती तुम्हाला कशी मिळाली? मी अशिक्षित आहे हे बहुतेकांना माहिती आहे. मी लाजत नाही, कारण ते माझं ते होऊ शकलं नाही. ते खोटं मी सुशिक्षित आहे म्हणून सांगण्यात काय अर्थ नाही. कोणी मला इंग्लिशमध्ये काही प्रश्न केला तर मी उत्तर काय देऊ, म्हणून मी ते खोटं कधीच बोलत नाही. कोणतंही नवं स्क्रिप्ट आलं की माझा मुलगा विक्रम मला ते वाचायला द्यायचा. बर. त्याप्रमाणे त्यांनी मला जास्वंदी वाचायला दिलं पहिल्यांदा, जयवंत दळवींचं. आणि मला त्याच्यामध्ये ती 2 मुलं मांजराच्या रूपाने वावरत आहेत ही कल्पना मी वाचली आणि कथा वाचली, आणि मला ते एकदम त्या नाटकाने घट्ट पकडलं. वा. आणि मी त्याला म्हटलं भैया तू नाटक सोडू नकोस. मोहन तोंडवलकर निर्माता आणि विजया मेहता दिग्दर्शिका आणि प्रमुख भूमिका त्यातली.
आणि ते नाटक खूप गाजलं, असं पैशाच्या बाजूने लौकिकदृष्ट्या. त्यानंतर त्याच्याकडे बॅरिस्टर आलं. ते स्क्रिप्ट मला मिळाल्यावर मी फक्त वेडा झालो नाही इतकंच, असं धरून ठेवलं. हां. हा. आणि मी त्याला म्हटलं, भैया यातलं हे तात्या हे जे पात्र आहे हे काम मला मिळवून दे. तो म्हटलं, बाबा हे जरा अवघड काम आहे. म्हटलं, काय? तो म्हटलं, तो मला अरे तुरे म्हणतो, तू जुन्या पिढीचा, आम्ही सगळे नव्या पिढीचे, बाई अलकाजीची शिष्या, आणि ती तुला हे काम द्यायला तयार होईल की नाही अशी मला शंका येते. आणि मी शब्द टाकला आणि तिने नाही म्हटलं तर मला खूप दुःख होईल. तर म्हटलं, भैया तू एवढा अपमान माझ्याकरता पत्करायला सिद्ध हो. तू फक्त बाईला म्हण की माझ्या वडिलांना हे काम करायची इच्छा आहे. त्यांनी फक्त माझी एकच तालीम घ्यायची, मला बोलायचं कसं आहे शिकवायचं नाही. मला फक्त त्यांनी इकडनं या आणि तिकडनं जा एवढंच फक्त, म्हणजे हालचाली काय आहेत तेवढंच सांगायचं आणि एकच तालीम घ्यायची. जर मी बाईला नापसंत झालो तर ज्या लॅमिंग्टन रोडला गोवा हिंदू असोसिएशनचं ऑफिस आहे त्या लॅमिंग्टन रोडला मी माझ्या आयुष्यात जिवंत आहे तोपर्यंत येणार नाही, ही प्रतिज्ञा. एवढा माझा तू निरोप दे. अशाच शब्दात बाईला त्यांनी तो निरोप दिला. बाईची मोठी अडचण झाली, कारण इकडे मी नाटकामध्ये लोकांना आवडता होतो, तर आता आपल्या अशा वयस्क माणसाला आपण एकदम धुडकावून लावणं बरं नाही. म्हणून त्यांनी सांगितलं, ठीक आहे बाबा, तुझ्या वडिलांची इच्छा आहे तर आपण एक तालीम करूया. त्याप्रमाणे मी आलो गोवा हिंदूच्या ऑफिसमध्ये, तालीम झाली आणि मी घरी गेलो. आणि मुलगा तालीम आटोपून घरी आला तो त्याने मला सांगितलं की बाबा उद्यापासून तुला बाईंनी तालमीला बोलवलं आहे. वा. विक्रम गोखलेनं सुद्धा हाच व्यवसाय पत्करला, तर याच्याबद्दल तुमच्या मनात नाराजी का खुशी, काय नेमकं काय आहे? नाराजी मुळीच नव्हती. तो हे मोठा नट व्हावा, खूप लौकिक त्यांनी मिळवावा, सुखदुःख श्रीमंती गरिबी ही दैवाने प्रत्येकाच्या वाट्याला येत असते, ती सोसायला त्यांनी तयार राहावं. परंतु जन्माला आल्याचं सार्थक की कुणीतरी विक्रम गोखले होता असं आपल्या पाठीमागे कुणीतरी म्हटलं पाहिजे. जन्माला आला, हेला आणि पाणी वाता वाता मेला असं जगण्याला माझ्या मते अर्थ नाही. गोखले, या सगळ्या टप्प्यावर तुमच्या आयुष्यामध्ये अनेक नामांकित व्यक्ती आल्या, अशा व्यक्तींच्या बद्दल काही सांगा ना. एवढ्या विद्वान माणसांशी माझा सहवास झाला. उदाहरणार्थ कोलटकर मामा, त्यावेळची बोलण्याची रीत सगळ्या नटांची वेगळी होती, गद्य बोलण्याची, पण विचारांनी फार मोठे. परशुरामपंत शाळीग्राम, दीनानाथ बाबा मंगेशकर, दिनकर कामण्णा, म्हणजे खरे त्यांचं नाव दिनकर ढेरे, पण कामण्णा या भूमिकेमुळे दिनकर कामण्णा म्हणून तेळगुला शिक्काच बसला. हां. अशी बरीच मंडळी की ज्यांचा मला सहवास मिळाला. आणि वैचारिकदृष्ट्या आपण कुठेतरी खाली गेलो की पटकन माझ्या ते लक्षात येत असे की आपण खाली चाललो आहोत. बर. पण एक नैसर्गिक काहीतरी एक पाठबळ मिळतं, तसं मला ते मिळत गेलं. आता तुम्ही जेव्हा भूमिका करता तेव्हा ती भूमिका अशी करायची, अशी करायची, अशी साकारायची, असं बोलायचं, हे तुमचं निरीक्षण कुठनं सुरू असतं? हे मला निरीक्षण करावं नाही लागत. नाही. म्हणजे आता उदाहरणार्थ मी तो बॅरिस्टरमधला तात्या केला, तर इतका नीच माणूस माझ्या पाहण्यात आजपर्यंत आलेला नाही. पण तो किती भीषण, किती भयान असेल आणि त्या मुलीचं आयुष्य कसं नाश होत असेल त्या आयुष्याचा, आणि ते स्क्रिप्ट वाचलं की ही व्यक्ती अशी असावी असं काहीतरी मनी, म्हणजे धुसर त्याचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर तयार राहायचं. आणि जशा तालमी होत जातील तसं ते मुरत जायचं. एक विनंती करू का, गद्य नाटकातली काही स्वगत हल्लीच्या नाटकात नसतात. बर. हल्ली झालेल्या 10-15 वर्षात झालेल्या नाटकामध्ये म्हणजे फक्त नटसम्राटमध्ये स्वगत आहेत. त्यातली म्हणू एखादा. हो. हो हो हो, तुम्ही तरुण आहात म्हणजे करता येतो फक्त संभोग तुम्हाला माणसांच्या माथ्यांशी.
पण तरुणात कावळे, तरुणात गिधाड, तरुणात रस्त्यावरची गाढवं आणि डुकरंही. अरे नरकातले सूक्ष्मदेही कीटकही मैथून करतात कीटकीशी, आणि कीटकांची जमात जन्माला घालून मरून जातात कीटकासारखे. देहभोगाच्या या आंधळ्या दलदलीतून उठून उभा राहिला एक माणूस. त्यानं चिरून काढलं आपलं शरीर आणि आकाशातल्या नक्षत्रावर आपल्या त्या रक्ताचं शिंपण करीत, सगळ्या पृथ्वीच्या शब्दावर बात करीत तो ओरडला, कुणी आहे का? दश दिशातून उत्तर आलं, मी आहे आणि माझ्या ते तूच आहेस. या आश्वासनाचा सोबरच ठेवून त्यानं कातून काढलं सूर्याच्या चक्रावर एक नवीन विश्व. त्यात बरकटांची झाली माणसं, अक्षरांचे झाले मंत्र, स्वरांचं झालं संगीत, आणि जनावरी जीवनाच्या खडकावर उभं राहिलं एक विराट सुंदर देवालय. ज्यात माणसाला सापडला ईश्वर आणि अनिकेत ईश्वराला सापडलं घर. या बापाला विसरा, पण त्या बापाला विसराल तर पहाडा पहाडात दडून बसलेली गिधाडं फडसा पाडतील निमिषार्धात. तुमचाच नव्हे तर साऱ्या माणसाच्या जातीचा, माणसाच्या जातीचा, माणसाच्या जातीचा. आणखी एक छोटासा प्रश्न असा आहे की भावबंधन नाटकातला धुंडीराज, मला असं वाटतं की चिंतामणराव कोल्हटकरांनी एकदा उद्गार काढले होते की आज मला धुंडीराज सापडला. तर तो काय नेमका प्रसंग आहे? नाटकाचे सुरुवातीचे दिग्दर्शक कोल्हटकर मामा भावबंधनचे, त्यांनी कैक धुंडीराज शिकवले. आणि राजाराम नाटक मंडळी म्हणजे गंगाधरपंत लोंढे यांची, तर भावबंधनमध्ये त्यावेळेला काम करायला धुंडीराजाकरता 4 जण होते. जेवणाच्या पंक्तीला कामांची यादी लागायची की आज कोणी कुठलं काम करायचं आहे. ते एक दिवशी मी माझं नाव न्यायाधीश म्हणून वाचलं प्रेमसन्यासमधला, आणि मी थिएटरवर गेलो नाही. दुसऱ्या दिवशी मला पंतांनी म्हणजे गंगाधरपंत लोंढ्यांनी ऑफिसमध्ये बोलवलं. मला म्हटलं, अरे तू काल थिएटरवर आला नाहीस? तर म्हटलं नाही आलो. का नाही आलास? म्हटलं पंत, मी ही कामं करण्याकरता तुमच्याकडे नोकरीला आलेलं नाही. मी कोणीतरी मोठा व्हावा अशी माझी इच्छा आहे, आणि न्यायाधीशाचं काम करून मी मोठा होईन असं मला काही वाटत नाही. ते म्हणलं, अरे नटाला कोणतंही काम करता आलं पाहिजे. म्हटलं कोणतंही करता आलं पाहिजे, पण चांगलंही करता आलं पाहिजे. मोठ्यात मोठं तेही काम करता आलं पाहिजे. ते मी आधी करून दाखवेन आणि मग न्यायाधीशाचं करेन. ते म्हणले, उद्या भावबंधन आहे, प्रभाकर करतोस? तर म्हटलं नाही, गाणं म्हणून तुम्ही पॉप्युलर आहात का, माझं त्याची तयारी नाही आहे. मग धुंडीराज करतोस? म्हटलं करतो. भावबंधन मला नवं नव्हतं, आणि मी दुसऱ्या दिवशी धुंडीराज केला. आणि त्यानंतर जे पहिले 4 धुंडीराज होते त्यांना पुन्हा धुंडीराज म्हणून स्टेजवर यायची पाळी आली नाही. राजा परांजपे श्रेणी दिग्दर्शक, ते आणि माझा थोरला भाऊ लालजी हे एकमेकांचे मित्र. तुम्हाला माहिती नसेल, राजाभाऊ परांजपे अत्यंत चांगले भावगीत गायक होते. तर त्यांच्या कानावर गेले की आपल्या मित्राचा मुलगा काम करतोय धुंडीराजाचं आणि त्याच्याबद्दल बरं बोललं जात आहे, म्हणून ते नाटकाला आले. मला म्हणले, तुला सिनेमात काम करायचं आहे का? तर त्यावेळेला सिनेमा म्हटल्यानंतर मी उडीच मारली. म्हटलं जरूर. म्हणलं उद्या नवयुगमध्ये ये. मी दुसऱ्या दिवशी गेलो, आणि त्यांनी त्यांचे दिग्दर्शक राजाभाऊ त्यावेळी असिस्टंट होते, रघुनाथ शंकर जुन्नरकर हे दिग्दर्शक. त्यांचं पुंडलिक ही फिल्म त्यांची येणार होती, आणि मला त्या सिनेमात 2 कामं मिळाली. एक कुक्कुटस्वामी आणि एक पुंडलिकाचा मामे सासरा, हे काल्पनिक पात्र आहे, आणि दोन्ही परस्पर विरुद्ध स्वभावाचे आहेत. एक तापट आणि एक अत्यंत शांत. जो पुंडलिकाला मोक्षमार्ग दाखवतो तो कुक्कुटस्वामी. आणि माझी दोन्ही कामं लोकांना म्हणजे कंपनीला आवडली. सुरुवातीला मला 40 रुपये पगार होता कोरडा, पुढं मला एकदम 100 झाला. अशा रीतीनं चंद्रकांत गोखल्यांचा चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश झालेला आहे. धुंडीराजमधनं राजा परांजपे भेटणं, राजा परांजपेंनी बोट धरून चंद्रकांत गोखल्यांना चित्रपटसृष्टीमध्ये नेणं. आज
मोरे मन लागो लंगर आज मोरे मन लागो लंगरवा आज मोरे मन लागो लंगरवा आज मोरे मन लागो लंगर आज मोरे मन लागो लंगरवा आज मोरे मन ला मोरे मन मोरे मन ला मन मन ला मन मन लागे मोरे मन लाग मोरे मन लागे मोरे मन लाग मोरे मन लागे मोरे आज मोरे मन लागो लंगर आज मोरे मन लागो आज मोरे मन लागो मराठी माणसाला जसं रंगभूमीचं आकर्षण आहे तसं चित्रपटांचंही आकर्षण आहे. या रुपेरी पडद्यानं प्रत्येक मराठी माणसाला भुरळ घातलेली आहे. विशेषतः आपल्या समर्थ आणि सहज अभिनयानं ज्यांनी ज्यांनी रुपेरी पडदा गाजवलेला आहे त्यांचं खाजगी जीवन कसं आहे, त्याला भूमिका कशी मिळाली, त्याचा अभ्यास त्यांनी कसा केला, हे जाणून घ्यायची प्रत्येक रसिकाला इच्छा असते. चंद्रकांत गोखले हे अशाच एका महान कलावंतापैकी एक. 38 किंवा 37 साली विश्राम बेडेकरांचं लक्ष्मीचे खेळ नावाची एक विनोदी चित्र होतं. त्यावेळेला मी बलवंतमारी नोकरीला होतो. मी नाटक कंपनी आणि सिनेमा कंपनी दोन्हीचा मिळून पगार 10 रुपये, वेळेवर न मिळणारा. पण या विषयावरच माझी भक्ती, माझा आनंद सगळं होतं. त्यामुळे मला त्या पैसे मिळणं न मिळणं याचं सुखदुःख फारसं नसायचं. त्या लक्ष्मीची खेळीमध्ये मी 5-7 भूमिका केल्या. 5-7 हो. आणि त्यानंतर खंड पडला तो पुन्हा राजाभाऊंच्यामुळं मी पुन्हा सिनेसृष्टीत आलो. मानिनी किंवा सुवासिनी या भूमिका तुमच्याकडे कशा काय आल्या? मानिनीमध्ये मला नायक म्हणून नेमायला निर्माते आणि त्या फिल्मचे कॅमेरामन ई मोहम्मद हे निर्मातेही होते. आणखी त्यांचे एक भागीदार होते, त्यांचं आता मला नाव आठवत नाही. या दोघांचाही विरोध होता. अनंत माने त्याचे दिग्दर्शक. जसा मी नायक म्हणून नको होतो तशीच जयश्रीसुद्धा त्यांना नायिका म्हणून नको होती. का? ती त्यापूर्वी सगळे तमाशापट, ग्रामीण चित्रपट केले होते. ग्रामीण चित्रपट. हां, हां, हां. त्यामुळं महादेव शास्त्रींची ही इतकी चांगली गोष्ट आणि ती सात्विक मुलगी, ती भूमिका जयश्री यशस्वी करू शकेल की नाही असं त्यांच्या मनी भय. बर. पण अनंत मानेने सांगितलं की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि हिला नायिका म्हणून तुम्ही स्वीकारा. उरला नायक, नायकाकरता कोण? त्यानंतर मानेने माझं नाव पुढे केलं. ते म्हणले हा अगदी भुक्कड मनुष्य आहे, हा नायक वगैरे नव्हे. तर अनंत माने म्हणले की भुक्कड का? अहो त्याला काही रूप नाही, काही नाही, काही नाही. तर अनंत माने म्हणले की कथेमध्ये नायकाचं जे सौंदर्याचं जे वर्णन आहे की तो सुस्वभावी आहे, तो शिक्षक आहे, तो सुशिक्षित आहे, ते जे काही वर्णन कथेमध्ये आहे ते वर्णन या माणसाला लागू पडतं आहे. तिच्या दृष्टीनं कोणत्याही बाजूनी कमी वाटणारा असा तो मनुष्य हवा आणि त्याच्याशी ती लग्न करते. म्हणून तिचे आईबाप पिसाळलेले आहेत आणि त्याच्यातून ही मानिनी निर्माण झालेली आहे. हो हो. त्याच्यानंतर मग तुम्ही सुवासिनी केलात, धर्मकन्या केलात, त्याला बक्षीसही मिळत, धाकटी जाऊ केलात, त्यालाही बक्षीस मिळत. त्या भूमिका तुमच्याकडे कशा काय आल्या? धर्मकन्येकरता आधी शरद तळवलकरचं नाव होतं बर. माझ्या भूमिकेकरता. पण माधव शिंदे म्हणले, म्हणजे त्याचे दिग्दर्शक, की मला तो विनोदी नाही आहे, तो मनुष्य. तो दुष्टही आहे, सुष्टही आहे, आधाशी आहे, प्रेमळ आहे, निष्ठुर आहे, असे नाना प्रकार त्या भूमिकेमध्ये आहेत.
माझ्या मते मला चंद्रकांत गोखले याकरता योग्य वाटतो, अभिनयदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या. बर. हाडाहाडं बाहेर पडलेला मला तो मनुष्य पाहिजे, की ज्याला खायला मिळत नाही रोज, असा तो मनुष्य पाहिजे. शरद तळवलकर तसा उपाशीपोटी दिसणं अशक्य आहे, काहीही प्रयत्न केले कॅमेऱ्याने तरी. आणि असं मी तो निवडला गेलो. आणि माझं त्या कामावर जी काही मी आजपर्यंत कामं केली त्याच्यामध्ये सर्वात जास्त प्रेम केलं मी धर्मकर्णीतल्या त्या भाटीकरवर. अच्छा अच्छा अच्छा, हां. अच्छा. वा. भालजी पेंढारकर आणि तुमचं असं एक अतूट नातं आहे, त्याचं कारण काय नेमकं? महाराणी येसूबाई ही फिल्म सुरू होणार होती आणि बाबा म्हणजे भालजी, त्यांच्या कल्पनेत जो औरंगजेब तसा कोल्हापुरात कोणी नव्हता. बर. आणि योगायोगाने प्रभाकर मुजुमदार नावाचा माझा एक मित्र, नटही होता, तो नुकताच गेला, त्यांनी बाबांना माझं नाव सुचवलं. मला म्हणले, शारीरिकदृष्ट्या तू मला पसंत आहेस, औरंगजेबाचं काम करायचं आहे, पण तुला गोटा करावा लागेल. म्हटलं जरूर करतो. हे जरूर करतो म्हणण्यातला माझा आनंद हा की मी जो वाचलाय ऐकलाय औरंगजेब, की तो अत्यंत बुद्धिमान मनुष्य होता. तो कोणी सामान्य नव्हता. सगळ्या हिंदुस्थानचा कारभार सांभाळणारा तो माणूस, अत्यंत संशयी, अमका तमका वगैरे, अत्यंत दुष्ट असा तो होता. आणि हे चित्र जर मी लोकांना हुबेहूब दाखवू शकलो तर माझा तो मानसिक आनंद होता, आव्हान होतं ते. हां. आणि मी म्हटलं बाबा मी करतो गोटा. मला म्हटलं तुला 150 रुपये मिळतील. किती? 150. संबंध सिनेमाचे? हां. बाबांच्याकडे काम करायचं म्हणजे शिवा खाण्याची खूप सवय असली पाहिजे, तुम्हाला ऐकून माहिती असेल. पण मला त्यांनी काही शिवी नाही दिली. ते मला एवढंच म्हणले की अहो त्र्यंबकराव, तुमचा असा बोसा वाकडा करून का चाललात? म्हटलं बाबा, मला तुम्ही चांगल्या शब्दामध्ये तुम्हाला काय हवं ते मला तुम्ही सांगा, मी दुसऱ्या क्षणी तुम्हाला करून दाखवतो. नाही करून दाखवलं तर मला स्टुडिओच्या बाहेर काढा. तुम्ही तितकेच मानी. ते बाबा म्हणले तू चाललाच जे, ते अति झालंय, इतकं नको, ह्याच्यापेक्षा प्रमाण कमी कर. आणि तो औरंगजेब झाला. महाराणी येसूबाई फिल्म लागली आणि माझ्या त्या औरंगजेबाचं वर्तमानपत्राने कौतुक केलं. आणि पुढे मग बाबांशी माझा संबंध असा जुळला की ते हिंदुत्वनिष्ठ, मी हिंदुत्वनिष्ठ वगैरे वगैरे. या कारणाने असेल कदाचित त्यांचं माझ्यावर प्रेम बसलं. आणि ते एक वाक्य बोलल्याचं कदाचित तुम्ही सुद्धा ऐकलं असेल की राजकारणात सावरकर आणि कला विषयात अपयशी असलेला हा चंद्रकांत, अशी दोन माणसं मी पाहिली. हे मी ऐकले. बाबा, साधी माणसामधली तुमची भूमिका खूप छोटी आहे, पण ती फार मोठा प्रभाव पाडून जाते. हे सुद्धा तुम्ही बाबांच्याकडेच काम केलेलं आहे. आता माझा प्रश्न असा आहे की तुम्ही चित्रपटातही भूमिका करता आणि रंगमंचावरही भूमिका करता. तर चित्रपटाची भूमिका करताना आणि रंगमंचावरची भूमिका करताना तुम्ही कोणत्या पद्धतीनं त्या कॅमेऱ्यासमोर सामोरे जाता किंवा प्रेक्षकांच्या समोर सामोरे जातात? अभिनयातला काही फरक वगैरे असतो का? अभिनयातला फरक नाही, परंतु अमक्या बाजूने आपल्याला लाईट टाकलेलं आहे एवढ्या एकदा जाणून घ्यायचं. दिग्दर्शकांनी किंवा कॅमेरामॅननी सांगितलेली हलण्या चालण्याची मर्यादा ध्यानी ठेवायची. आणि एखादा सीन होता कट होतो, पुन्हा 4-5 महिन्यांनी त्याचं शूटिंग होतं. बरोबर. तर त्या दिवशी आपली मनस्थिती त्या भूमिकेची मनस्थिती काय होती याचं भान ठेवणं. 4-5 महिन्यानंतर तो एक धागा जोडणं, हां, ते भान ठेवणं हा माझ्या मते त्यातला महत्त्वाचा भाग आहे. बाकी एकदा लाईट्स कसे घ्यायचे वगैरे वगैरे हे ज्ञान झालं की अभिनयात किंवा संवादफेकीत काही फारसा बदल असेल असं मला वाटत नाही.
नाटकाकरता थोडंसं जास्त करावं लागतं, पण आता माईक असल्यामुळं तेही करायची गरज पडत नाही, कारण नुसता श्वास टाकला तरी सुद्धा माईक पकडतो. नाही, पण एक मिनिट, तुमच्या अभिनयाचं ते वैशिष्ट्यच आहे. तुमचा अभिनय कधीही जुनाट पद्धतीचा वाटत नाही, तो नव्यातला नवाच वाटतो, सहजपणे वाटतो. हेच तर तुमचं वैशिष्ट्य आहे. तर ते तुम्ही दोन्हीकडे छानपैकी सांभाळलेलं आहे. हिंदीमध्ये तुम्ही केव्हा प्रवेश केलात? श्रीधर प्रसाद नावाचे एक लेखक आहेत, आणखी संवाद लेखक आहेत. बर. ते दिलीप कुमार बरोबर त्यांनी गंगा जमुना वगैरे वगैरे या वेळेला काम केलेलं. त्याचे संवादसुद्धा मला वाटतं त्यांनीच लिहिलेत असं मला वाटते, नक्की माहीत नाही. त्यांचं माझ्यावर प्रेम, कारण त्याचं, तो जरी हिंदी भाषिक माणूस असला तरी त्याचं मराठी वाचनसुद्धा खूप आहे. बर. जवळजवळ 400-500 पुस्तकांची त्याची लायब्ररी आहे. तो मनुष्य माझ्यावर प्रेम करायचा आणि त्यांनी मला पहिल्यांदा हिंदीकडे नेलं. सुरेंद्र मोहन म्हणून दिग्दर्शक आहेत, त्यांच्या हिरासत या फिल्ममध्ये बर. त्यांनी मला खलनायकाची भूमिका मिळवून दिली. शत्रुघ्न सिन्हाबरोबर माझं काम आहे ते, आणि माझ्या सुदैवाने मला चांगली साथ मिळाली आणि त्या सगळ्या लोकांचं मत माझ्याबद्दल चांगलं झालं, कारण मी पूर्वी उर्दू नाटकातून सुद्धा कामं केलेली आहेत. बर. बर. त्यामुळे मला हिंदी अवघड पडलं नाही. तो अनुभव तुम्हाला उपयोगी पडला. हां. हां हां. म्हणजे आता क आणि ख याचा हा जो फरक असतो अच्छा अच्छा. तो मला जाणून होतो मी, त्यामुळं मला बिकट गेलं नाही ते. फक्त इतकंच की आता शत्रुघ्न सिन्हा लौकिकानी अर्थानी म्हणजे आर्थिकदृष्ट्या माझ्यापेक्षा खूप मोठा आहे. तर या माणसाबरोबर काम करताना काहीतरी दबाव येईल आपल्यावर असं पहिल्यांदा वाटायचं. पण मी तिथं त्या सेटवर गेल्यावर ते मला काही मग स्मरण राहिलं नाही. मी माझ्या भूमिकेत गेलो. तुम्ही हिंदीमध्येही काम केलं, मराठीमध्येही काम केलं. तर हिंदी चित्रपटसृष्टी आणि मराठी चित्रपटसृष्टी यामध्ये तुम्हाला आलेले कडूगोड अनुभव जरा सांगा ना. ज्या फिल्मला राष्ट्रपती पारितोषिक मिळालं ती धाकटी जाऊ, हो. त्यातला मी नायक, सुलोचनाबाईंचा नवरा. या फिल्मचं मानधन मला फक्त 400 रुपये मिळालं. 400 रुपये. पण मी अत्यंत दारिद्र्यात असल्यामुळं ते 400 रुपये मला 4 लाखासारखे वाटले. सुरुवात त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला तुमचा डबा आणावा लागेल. तर म्हटलं क्षमा करा, डबा मी आणू शकणार नाही, म्हणजे आणणार नाही. कारण त्यांना मी हे सांगत नव्हतो की राजा माझ्या घरात रोज अन्न शिजत नाही, हे मी सांगू शकत नव्हतो, शिजू शकतच नव्हतो. म्हणजे आज शिजलं तर 2-3 दिवसांनी नंतर किंवा तरी शिजायचं. ते म्हटलं डबा बिबा मी काय आणणार नाही, तुम्ही मला जेवण देऊ शकत असलात तर मी जेवेन, नाहीतर मी उपाशीपोटीसुद्धा काम करेन, कारण मला भूमिका आवडली. आणि एके दिवशी एक प्रसंग असा घडला की धाकट्या भावाकरता, माझा धाकटा भाऊ म्हणजे आल्हाद, धर्माधिकारींचा मुलगा, आणि त्याला कुठल्या तरी खुशीने मी बासुंदी खायला आणून देतोय. तर झालं, तर बासुंदी खाण्याचा सीन सुरू झाला, संपला, ती बासुंदी उरली तसेच. भूक म्हणजे काय ह्याची जाणीव मला त्या दिवशी प्रथम झाली. शॉट संपल्यावर मी आमचे दिग्दर्शक अनंत माने, हे अत्यंत आत्ता सांगायला शरमेची गोष्ट आहे, पण फक्त आपलं चांगलं सांगणं आणि आपलं वाईट न सांगणं हे मला बरं वाटत नाही. मी अनंत मानाला म्हटलं की अनंतराव शूटिंग संपलं. तर म्हटलं हो. मग ही बासुंदी ती काय नाही, फेकून द्यायची. म्हटलं मी खाल्ली तर चालेल का? खा म्हणलं. मी आल्हादला विचारलं, आल्हाद तू माझ्यावर खातोस का? आता तो लहान होता, त्याच्या त्या होमंडण्यामध्ये काही विशेष नव्हतं. माझा जो होकार होता तो भुकेपोटी होता. आणि बासुंदी जी कितीतरी वर्षांनी मला दिसते. मी सगळ्यांच्या देखत सेटवर मी आणि आल्हादने ती बासुंदी खाल्ली. आता आजला अवस्था अशी आहे की आजला मी एकाच वेळेला 200 माणसांना बासुंदी खायला घालू शकेन, पण त्यावेळेला मला तो मोह आवरला नाही. पण नंतर माझं मानसिक समाधान मी असं करून घेतलं की राजर्षी असलेला विश्वामित्र, त्याला सुद्धा भुकेपोटी कुत्र्याची तंगडी चघळण्याची इच्छा झाली होती आणि त्यांनी ती चघळली. मी तर चंद्रकांत गोखले.
तर भूक म्हणजे काय ही मला त्यावेळेला जाणीव झाली. हा एक दुःखद प्रसंग. आणि त्याच फिल्ममध्ये जेवणाची वेळ साधारण काहीतरी सगळ्यांची 1:30-2 किंवा 1 अशी काहीतरी होती, मला नक्की लक्षात नाही. मी रोज न जेवणारा, शूटिंग असेल त्या दिवशी मी शूटिंग असेल तितका जेवायचा, बाकी घरी भयानक. माझ्या दुर्भाग्याने माझ्या बायकोचे, आईचे, मुलांचे खूप हाल झाले. त्याला मला आत्ता आठवण झाली. तर घरी रोज न जेवणारा मी गेलो गडबडीने आणि एका पानावर जाऊन बसलो एका खुर्चीवर. एक गृहस्थ आले, कंपनीतले वरिष्ठ कोणीतरी, त्यांचं नाव मी घेत नाही. गोखले तुम्ही इथं नाही बसायचं का? म्हणून जेवायला बसणार ना आपण. हो, पण तुमची जागा ही नाही आहे, तुम्ही दुसरीकडे कुठेतरी बसा. ही जागा सुलोचनाबाईंची आहे. आता आपण सिनेमाच्या हिरोला इथून उठा आणि तुमची बायको इथं बसणार आहे हे सांगतोय, असं त्या बेअक्कल माणसाच्या ध्यानी आलं नाही. पण मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. मी आपल्याला तिथून उठलो आणि त्या हॉलमध्ये न थांबता निघून गेलो, जेवलोच नाही. हा दुःखद प्रसंग. नाही, या पार्श्वभूमीवर हिंदीतले अनुभव तुमचे काय? हिंदीतला अनुभव माझा अत्यंत चांगले आहेत. माझा संबंध आला तो अनिल कपूर, जुही चावला, शत्रुघ्न सिन्हा, तुमचा सुनील शेट्टी, अशा काही लोकांशी संबंध आला, जॅकी श्रॉफ. इतकी सन्मानाची वागणूक मला मिळाली. न्यायदंड नावाची एक फिल्म होती, ती अपुरी राहिली. तर कॅमेरा लागला, मी असं इथं बसलो, इथं अशोक कुमार बसलेत, माझी तिकडनं अशी एंट्री, कॅमेरा तिकडं आहे, दादाभाऊंचा चेहरा आहे, माझी हळूहळू कॅमेऱ्यासमोर पाठ येते आणि मी त्यांच्यासमोर येऊन उभा राहतो. असे 2-3 शॉट झाले. 2-3 शॉट झाल्याबरोबर दादाभाऊंनी त्या दिग्दर्शकाचं नाव शंकर किंग घेऊन, अरे भाई शंकर जरा हे जरा, तो आला, अरे जरा मुझे सीन बताओ. सीन बघितला, अरे शंकर ये सीन इस देहाती का है, तुमने इसकी पीठ और मेरा चेहरा किस लिए लिया है, किस कारण लिया है, मुझे ज़रा समझाओगे तो अच्छा होगा, मेरे ज्ञान में थोड़ी भर्ती होगी. तो लटपटला. तो बोला, अरे वो मैं अशोक कुमार हूँ, लेकिन इस सीन में मैं अशोक कुमार नहीं हूँ. इस सीन इस देहाती का है, इसका सीन इसे मिलना चाहिए. केवढा मोठेपणा. हे त्यांचं मोठेपण आहे. हेच करताना कुठंतरी समाजाचं आपण ऋण लागतो, ते फेडलं पाहिजे, अशा प्रकारची तुमची सुद्धा एक भावना निर्माण झाली. आजला जो समाज आपल्याला इतकं प्रेम देतो, आपल्याला या म्हणतो, बसा म्हणतो, चहा पाजतो, आपला आदर सत्कार करतो, त्याचं आपणही काहीतरी देणं लागतो. हे आपण काय करावं, कुठल्या प्रकारे करावं, असं काहीतरी डोक्यात एक चक्र सुरू झालं होतं. मी, बायको आणि आई, माझ्याही डोक्यात, बायकोच्याही डोक्यात, आईच्या डोक्यात विचार एकच, पण एकमेकाला सांगावा कसा हा मला संकोच व्हायचा. तर बायको मला म्हणाले, मला जरा बोलायचं आहे. म्हटलं बोल. ते म्हणजे पूर्वी आपण लग्नानंतर काही दिवस जेवलो, पुढं उपाशी राहिलो, पुन्हा पुढं जेवू लागलो अर्धे, आता आपण पूर्ण जेवतो आहोत. तर यातलं पूर्ण जेवण जे आहे आपलं, त्यातलं अर्ध आपण कुणाला तरी देऊया का? तर म्हणजे कुणाला तरी म्हणजे कुणाला? ती म्हणली, ज्याचं ऋण कधी फिटू शकत नाही, आईचं ऋण जसं कधी फिटत नाही, तसं आपलं सतत रक्षण करणारे हे जे सैनिक आहेत, सीमेवर पहारा देणारे, लढणारे, आपल्याकरता जीव देणारे, त्यांच्याकरता आपण या पैशाचा विनियोग करूया. वा. हे तिचं वाक्य ऐकल्यावर ती, मी आणि माझी आई आम्ही आनंदाने रडलो. आणि त्या दिवसापासून मी सदर्न कमांड वेलफेअर फंड याला 51,000 रुपये द्यायला लागलो. आणि आता गेली काही वर्ष 26 फेब्रुवारी या दिवशी माझी आई, माझी पत्नी आणि तात्याराव सावरकर यांच्या स्मरणार्थ ट्विन मेरीज टेक्निकल इन्स्टिट्यूट फॉर डिसेबल्ड सोल्जर्स या संस्थेला मी 1 लाख रुपये देतो. 3 वृद्धाश्रमाला भटाला श्राद्धाकरता बोलवत नाही, आईच्या आणि बायकोच्या. होणारा जो खर्च असेल श्राद्धाचा तो या 3 वृद्धाश्रमांना देतो.
असं माझं आयुष्य मी चालू ठेवलेलं आहे. देव, दैव, धर्म याच्याबद्दलच्या तुमच्या नेमक्या संकल्पना काय आहेत? सांगतो. ब्रिटिश राजवट आपल्यावर येण्यापूर्वी जे फाशी गेले, ज्यांची घरदारं लुटली गेली, जाळपोळ झाली, ज्यांची आयुष्याची राख रांगोळी झाली, असे जे देशभक्त, त्या देवाला मी पाहिलेलं नाही. पण एका देवाबरोबर मी बोललोय. संवाद केला. हो. तो देव म्हणजे ज्यांनी कुठल्याही सत्तेचा, धनाचा, लौकिकाचा कुठलीही अभिलाषा न ठेवता केवळ देशप्रेम या 4 अक्षरावरच प्रेम केलं, ते बॅरिस्टर विनायक दामोदर सावरकर तथा तात्याराव सावरकर यांना मी देव मानतो. आता माझ्या गुरुजींची इथं पुण्यतिथी होती गणेश क्रीडा कला मंदिरात. माझे गुरुजी म्हणजे दिनानाथ बाबा मंगेशकर. आणि मला आमंत्रण पत्रिका आली होती 2 सीट्सची. आणि स्टेनगन, मशीनगन, अमका तमका असले सगळी हत्यारं घेतलेले सैनिक इकडं तिकडं पहारा देत आहेत हे मी पाहिलं. आणि सकाळचे दीक्षित माझ्यावर प्रेम करतात खूप. तर मी दीक्षितला म्हटलं, दीक्षित आजच्या ह्या कार्यक्रमाला हे सैनिक स्टेनगन, मशीनगन वगैरे घेऊन येणारे काय प्रकार आहे? ते म्हणले, अहो आज इथे भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा सत्कार आहे. बर. म्हटलं, दीक्षित माझं एक काम आहे. ते म्हणजे काय, बोला ना. मला म्हटलं या माणसाच्या पाया पडायचं आहे. आत गेलो आणि त्यांना म्हटलं, त्यांच्याजवळ गेलो, म्हटलं मुझे आपके पैर छूना है. तर त्यांनी प्रश्नार्थक हात करून मला विचारलं मी काय बोलतो. तेव्हा दीक्षितने मला सांगितलं की त्यांना तामिळ आणि इंग्लिश खेरीज भाषा येत नाही. हे ऐकल्यावर मी चटकन त्यांचे पाय धरले, अब्दुल कलामांचे. फोटो छापून आला. माझे काही मित्र मला म्हणाले की अहो तुम्ही त्यांच्यापेक्षा 15 वर्षांनी मोठे, तुम्हाला त्यांच्या पाया पडताना संकोच वाटला नाही, आणि ते मुसलमान आणि तुम्ही हिंदुत्वनिष्ठ हिंदू. तर म्हटलं मी हिंदुत्वनिष्ठ आहे, पण नीच हिंदूंचा त्यांच्याकरता माझी निष्ठा नाही आहे. माझी सच्च्या हिंदूंच्याकरता माझी निष्ठा आहे. आणि मी फक्त वयाने 15 वर्षांनी मोठा आहे, पण ते ज्ञानाने 15 लाख वर्षांनी माझ्यापेक्षा मोठे आहेत. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर वेड्या समजुतीने दुबळा होत चाललेल्या भारताला ज्यांनी आपल्या ज्ञानाने वाघासारखा बलवान केला, सशस्त्र केला, सशक्त केला, त्या माणसाला मी देव न म्हणू तर काय म्हणू. तो माझा देव. एक नवीन जे लोक येत आहेत या क्षेत्रामध्ये, त्यांना तुम्ही काय सांगाल? त्याला उपदेश नाही, परंतु एक प्रेमाचा सल्ला, प्रेमाचं सांगणं म्हणून मी सांगतोय, त्यांनी या क्षेत्रात जरूर यावं, परंतु या क्षेत्रावर प्रेम करावं. ज्या भूमिकेकरता आपण उभे राहतो आहोत त्या भूमिकेमध्ये जास्तीत जास्त शिरण्याचा प्रयत्न करणं. केवळ पाकिट हातात घ्यायचं आणि घरी पळून जायचं हा प्रकार न करणं. वेळेचं महत्त्व काय, त्या क्षणांचं महत्त्व काय हे ध्यानी ठेवून आपल्या कामात लक्ष घालायचं. त्या स्क्रिप्टचा विचार करणं, आपल्या भूमिकेचा विचार करणं, आणि जास्तीत जास्त त्यात घुसून आपल्या सहकार्याला सहकार्य देण्याचा प्रयत्न करणं. आपल्यामुळं त्याच्या कामाला उठावील असं त्याला सहाय्य करण्याचा प्रयत्न करणं, हे आजच्या तरुण पिढीला माझं सांगणं आहे. समारोप करण्यापूर्वी तुमच्या जीवनाचं भरतवाक्य कसं व्हावं? ही माझी बोलून दाखवते कल्पना अत्यंत वेडेपणाची आहे हे मला स्वच्छ कळतंय, तरी सुद्धा बोलल्याशिवाय राहत नाही. की पूर्ण पुरुष भगवान कृष्णाने मला जर अजून निरोगी असं 5000 वर्षांचं आयुष्य दिलं, तर ही मला मिळालेली 5000 वर्ष मी केवळ सैनिकांच्या सेवेत आणि वृद्धांच्या सेवेत घालवेन, मला घालवायला मिळावीत अशी माझी त्या पूर्ण पुरुषाला भगवान कृष्णाला प्रार्थना आहे. नमस्कार. रसूलुल्लाह पीर नबी कर दो बेड़ा पार हमारा
रसूलुल्लाह हुकुम तुम्हारो दीन दुनी मो तुम हो हजरत मौला तुम हो हजरत मौला रसूलुल्लाह पीर नबी कर दो बेड़ा पार हमारा रसूल